ओव्हरटेक करताना दुचाकीला टँकरची धडक बसून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। इंधनाच्या टँकरला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वेगवान टँकरची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले। शनिवारी सकाळी 9:30च्या सुमारास हा अपघात घडला। या अपघातात दुचाकीवरील असणारे दोन्ही सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले। या अपघातामुळे संतप्त झालेल्या पाकणी ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली। शनिवारी सकाळी पाकणी येथील रहिवासी असणारे भरत पांडुरंग आवताडे वय 29 व माधव पांडुरंग आवताडे वय 27 हे दोन्ही भाऊ कामासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीकडे जात होते। यावेळी पाकणी ते राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर एका इंधनाच्या टँकरला ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव टँकरची धडक दुचाकीला बसली। या अपघातात या दोन्ही भावंडांना गंभीर इजा झाली। या अपघाताचे वृत्त समजताच पाकणी ग्रामस्थांनी अपघात स्थळावर ठिय्या मांडला। या अपघातामुळे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांचे कुटुंब कोलमडून पडले आहे। त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली। या संदर्भात इंधन कंपनीच्या प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग ते पाकणी येथील इंधन डेपो या रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच आहे। रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे आजपर्यंत या रस्त्यावर काही बळी गेले आहेत तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत।